आज आपण कमी कपड्यापासून बाही कशी, जरी कमी कपडा असेल तर ती बाही कशी काढायची आणि त्याचं डिझाईन कसं बनवायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपला ही बाही आणि काठ आपण काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला अस्तरला जो जॉईंट आहे तो देऊन घ्यायचा आहे. कारण जॉईंट आजकाल प्रत्येक अस्तर थोडंसं कमी येते रुंदीला, त्याच्यामुळं बाहीला जॉईंट लागतंच. कारण थोडंसं ब्लाऊज हे मोठं आहे, म्हणजे 38-40 साईजचं हे ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे याला म्हणजे बाहीला जॉईंट बसलेला आहे. तर आपण दोन्ही जॉईंट देऊन घेतलेले आहेत. आता आपण हे परफेक्ट याचं फिनिशिंग सहित आपल्याला हे व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता आपण हे याचं सेंटर काढून घेतलेलं आहे आणि याचं व्यवस्थित हे कटिंगसुद्धा कट केलेलं आहे. तर आता व्यवस्थित खड्डा देण्यासाठी आपण हे थोडंसं हे छाटून घ्यायचं आहे, म्हणजे समोरचा खड्डा परफेक्ट येतो आणि बाहीला मात्र चोळ येत नाही. यामुळे ह्या गोष्टी आपण करून घ्यायच्या आहेत. आता हे आपला ब्लाऊजचा कपडा कमी असल्यामुळं आपल्याला हे कपडा म्हणजे रुंदी खूप कमी भेटलेली आहे. तर आपण म्हणजे जास्त जॉईंट येऊ नये बाहीला, त्यासाठी आपण ही ट्रिक्स वापरायची आहे. हा जो काठ आहे तो आपण मध्यभागी लावणार आहोत, कारण बाहीची एकतर रुंदी पण वाढणार आहे आणि जो जॉईंट येणार होता तो पण येणार नाही. आणि हे काठ जो आहे तो वन साईडच होता ब्लाऊजला, त्यामुळं आपण हा वन साईडचा काठ आपण काढून घेतला आणि त्यानुसार आपण हे बाहीला पण डिझाईन करायचं आहे आपल्याला आणि पाठीला पण करायचं आहे. त्यासाठी या ट्रिक्सने आपण ही बाही पण डिझायनर होणार आहे आणि आपले ब्लाऊज पण डिझायनर होणार आहे. तर या ट्रिक्स वापरायच्या, अशा छोट्या छोट्या ज्या ट्रिक्स असतात त्या वापरायच्या आणि परफेक्ट ब्लाऊज शिवायचं. एकतर आपलं जे बाहीला जॉईंट येणार होता जास्तीचा तो पण आपल्याला म्हणजे दिसणार नाही आणि आपली बाही पण डिझायनर होणार आहे. आणि जो आता छोटे छोटे याला जॉईंट्स लागणार आहेत ते एकदम कमी, म्हणजे ते यामध्ये जाणार आहेत की आपल्या फिटिंगमध्ये. त्यामुळं बाही आपली परफेक्ट अशी ही तयार होणार आहे. आणि याच्यावर माझ्या छोट्याशा म्हणजे अंतराने आपल्याला याच्यावर दाबटीप देऊन घ्यायचं आहे. बाहीचं सेंटर काढून घ्यायचं व्यवस्थित. आणि आता आपण ही अस्तरवर परफेक्ट म्हणजे ठेवायचं आहे आणि पलटून घ्यायचं आहे. या प्रकारे दोन्ही साईडनी इक्वल ठेवायचं, म्हणजे जो जॉईंट येईल तो सारखाच येईल. याप्रमाणे आपण हे व्यवस्थित असं हे पलटून घ्यायचं आहे आणि याच्यावर परफेक्ट अशी दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे बाहीला फिनिशिंग येते. तर या प्रकारे आपली डिझायनर बाही, म्हणजे छोट्याशा ट्रिक्सने आपली ही बाही पण डिझायनर होणार आहे. आणि आपल्याला जो काठ हवा होता तो पण आपला काठ उरलेला आहे पाठीसाठी, कारण बॅकलासुद्धा आपल्याला डिझाईन करायचं आहे. तर या प्रकारे आपण व्यवस्थित अशी ही बाही आपण तयार करून घेतलेली आहे. बाहीला पण काठ आपण जोडलेला आहे आणि पाठीला पण जोडून घ्यायचं आहे. तर या ट्रिक्समुळं आपली बाही डिझायनर बाही पण बनली आहे आणि काठ पण पुरलेला आहे. आता हे छोटे छोटे जे जॉईंट्स आहेत आपण देऊन घ्यायचे ते, कारण आपल्याला कपडा म्हणजे ब्लाऊजचा कपडा खूप कमी असल्यामुळं आपलं बाहीला खूप जॉईंट आले असते. तर ही ट्रिक्स वापरली आणि बाहीचा जॉईंट कमी पण झाला, बाही डिझायनर झाली आणि पाठीला पण आपल्याला काठ मिळालं. तर ह्या छोट्या ट्रिक्समुळं आपल्याला ब्लाऊजचं जे लूक आहे ते परफेक्ट करता येणार आहे. तर आपली ही बाही अशी परफेक्ट तयार झाली. आता या साईडला पण आपण इकडच्या साईडला पण जॉईंट द्यायचं आहे. कारण ब्लाऊजला कपडा खूपच कमी होता. तर हा जॉईंट आपला तयार झालेला आहे. आता आपण व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचं आणि याचा मध्य काढून घ्यायचा, म्हणजे सेंटर काढून घेतलं म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला एकदम परफेक्ट अशी बाही जोडता येते आणि दिसती पण छान. तर अशा रीतीने आपण ही बाही व्यवस्थित काठ लावून घेतलं आहे. बाही पण डिझायनर झाली आणि आपल्याला बॅकसाठी काठ पण उरलेला आहे. तर ही होती बाही डिझाईन कमी कपड्यामध्ये. आपण ही ट्रिक्स वापरल्यामुळं आपल्याला बाही पण छान झाली आणि पाठीला पण कपडा चांगला भेटलेला आहे, म्हणजे काठ.
तर ट्रिक्स कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे.